निवडणुकांच्या लढाईपूर्वीच योजनारूपी शस्त्रांचा वापर करावा असं आवाहन शिवसेनेचे निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ यांनी केलंय। मिशन कोल्हापूर महानगरपालिका या उपक्रमांतर्गत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन आज करण्यात आलं होतं। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात असं त्यांनी नमूद केलं। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार मिशन कोल्हापूर महानगरपालिका या उपक्रमाअंतर्गत आज शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथल्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी आमदार जयश्रीताई जाधव होत्या। यावेळी शिवसेनेचे निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गाव पातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष सुरू करण्यात येत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात अर्धे तिकीट, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजना लोकप्रिय झाल्या असून या अखंडितपणे सुरू आहेत। शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी निशुल्क असं धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष भागाभागात स्थापन करावं असं त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजनारूपी शस्त्र शिवसेनेच्या सर्वोच्च इच्छुकांना पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली असून निवडणुकीच्या लढाईपूर्वीच या शस्त्रांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा असं आवाहन शिवसेनेचे निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ यांनी यावेळी केलं। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पश्चात रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या युद्धनीतीनं औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं गेलंय। महाराणी ताराराणींच्या या कोल्हापूर नगरीत भगवा डौलानं फडकणार यात तीळ मात्र शंका नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी मराठा सैन्याप्रमाणेच शिवसैनिकांनी निवडणुकीच्या लढाईपूर्वी सज्ज असणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं। विरोधकांकडून देण्यात येणाऱ्या प्रलोभनांवर मात करण्यासाठी महायुतीनं दिलेली योजनेची आयुष्यभराची ठेव पुरेशी आहे। त्यामुळे नागरी सहायता केंद्राची स्थापना करून या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा अशा सूचना त्यांनी दिल्या। शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी योजनांचा लाभ राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना झालाय, त्यामुळे मतदारही महायुती सरकारच्या पाठीशी ठाम उभे आहेत असं त्यांनी सांगितलं। या कार्यशाळेत मार्गदर्शक मयूर कदम यांनी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्राच्या वतीनं करण्यात येणाऱ्या कार्याबाबतची माहिती यावेळी दिली। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, महिला आघाडी महानगर प्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, शहर प्रमुख अमरजा पाटील, शहर प्रमुख रणजित जाधव, उपजिल्हा प्रमुख दीपक चव्हाण, उदय भोसले, रणजित मंडलिक, सुनील खोत, राज भोरी, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दुर्गेश लिंगरस, अरविंद मेढे, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, अजित मोरे, प्रवीण लिमकर, अशफाक आजरेकर, सनी अत्तिग्रे, निलेश हंकारे, रवींद्र पाटील, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, पियुष चव्हाण, सौरभ कुलकर्णी, अविनाश कामते, कपिल पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।